स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली जी बीटमार्क आणि शेकीपी प्रीसेट याची लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, ते त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा, तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा कॅपकट ओपन करण्यासाठी आपल्याला VPN ची गरज लागणार आहे। त्यासाठी प्ले स्टोरवरून आपल्याला सिक्युअर VPN डाउनलोड करायचा आहे। त्यानंतर तो ओपन करून घ्यायचा आहे आणि ओपन करून घेतल्यानंतर तुमच्या समोर कनेक्ट ऑप्शन क्लिक करायचा आहे, म्हणजे आपला हा VPN आहे तो कनेक्ट होऊन जाईल। त्यानंतर बॅक निघून आपण तुम्ही तो डेमोमध्ये व्हिडिओ बघितलाय तो क्रिएट करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, मी मटेरियलमध्ये जी टेम्पलेट म्हणजेच कॅपकट टेम्पलेट लिंक दिलेली आहे ती सिम्पली ओपन करायची आहे। त्यानंतर तुम्हाला तो अशा प्रकारे लिंक दिसणार आहे कॅपकट टेम्पलेट, तो सिम्पली लिंक आहे ती क्लिक करायची आहे। आता क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्रोमवर ती लिंक घेऊन येणार आहे। आता क्रोमवर आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे आणि ते अशा प्रकारे टेम्पलेट राहणार आहे। त्यानंतर खाली स्क्रोल करत पहिला ऑप्शन यूज टेम्पलेट ऑन कॅपकट या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे। आता क्लिक केल्याबरोबरच बघू शकताय की आपण डायरेक्ट आहे तो कॅपकटवर इम्पोर्ट होणार आहोत। तर बघू शकताय आपण कॅपकटवर आलेलो आहोत। तर कॅपकटवर आल्यानंतर इथं तुम्ही बघू शकताय की तुम्हाला इथं यूज टेम्पलेट अशा प्रकारे ऑप्शन दिसतोय, त्याच्या एकदा क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं तुमचा फोटो ॲड करायचा आहे। इथं तुम्ही कोणता इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय, इथं तुम्ही कोणता इमेज यूज करून हा स्टेटस क्रिएट करू शकता। आता इमेज लेअरला क्लिक करून इथं क्रॉपवर क्लिक करायचे आहे आणि क्रॉपवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जेवढा इमेज पाहिजे तेवढा इमेज घेऊन इथं आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। आता सिलेक्ट झाल्यानंतर एक्सपोर्टवर क्लिक करून एक्सपोर्ट विदाउट वॉटरमार्क या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, म्हणजेच आपला जो व्हिडिओ आहे तो इथं विदाउट वॉटरमार्क सेव्ह होऊन जाणार आहे आपल्या गॅलरीमध्ये। आता इथपर्यंत तुम्हाला इझी वेमध्ये सांगितलेलं आहे, इथून पुढं तुम्हाला इझी वेमध्ये मी सांगणार आहे। तर सिम्पली इथं आपल्याला हा व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे आपल्या गॅलरीमध्ये। आता सेव्ह झाल्यानंतर इथं आपल्याला ॲड येतील, त्या ॲडमधून आपल्याला सिम्पली इथं आपल्याला काय करायचं आहे, बॅक निघून आपल्याला कॅपकट होमपेजवर यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता आपण कॅपकट होमपेजवर आलेलो आहोत। त्यानंतर न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा जो आपण सेव्ह केलेला व्हिडिओ आहे, आत्ता जो आपण सेव्ह केलेला व्हिडिओ आहे तो सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। आता ॲड करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, लास्टला येऊन ॲड एंडिंगवर तुम्हाला एक अशा प्रकारे प्लस चिन्हाचा आयकन दिसतंय, त्याच्यावर क्लिक करून मटेरियलमध्ये तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे तो सिम्पली इथं आपल्याला काय करायचा आहे, ॲड करून घ्यायचा आहे। आता ॲड करून घेतल्यानंतर बघू शकता की तुम्हाला सेकंड नंबरचा ही व्हिडिओ अशा प्रकारे दिसून येईल। तो सिम्पली इथं फक्त काय करायचं की पहिल्या व्हिडिओला जे सॉन्ग आहे ते आपल्याला बंद करून सेकंड व्हिडिओचं सॉन्ग इथं ॲड करून घ्यायचं आहे। त्यासाठी सेकंड नंबरचा व्हिडिओ ॲड इथं सिलेक्ट करून इथं आपल्याला काय करायचं आहे, इथं तुम्हाला एक ऑप्शन मिळेल एक्सट्रॅक्ट ऑडिओवर, त्या एक्सट्रॅक्ट ऑडिओवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथं या व्हिडिओचं एक्सट्रॅक्ट ऑडिओ करून घ्यायचं आहे। आता अशा प्रकारे बघू शकता आपण सेकंड नंबरचा एक्सट्रॅक्ट ऑडिओ करून घेतलेला आहे। त्यानंतर हा सेकंड नंबरचा व्हिडिओ आहे तो डिलीट करून टाकायचा आहे आणि हा जो ऑडिओ आहे तो सिम्पली स्क्रोल करत आपल्या पहिल्या व्हिडिओला अशा प्रकारे घेऊन यायचं आहे। त्यानंतर काय करायचं की आपला जो व्हिडिओ आहे पहिला त्याचं जे म्युझिक आहे म्हणजे व्हॉल्यूम आहे तो आपल्याला बंद करायला लागणार आहे। त्यासाठी बघू शकता आपण व्हॉल्यूम बंद करून टाकायचं आहे, म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर स्टार्टिंगला येऊन तुम्ही टेक्स्टवर क्लिक करून तुमचा टेक्स्ट इथं म्हणजे तुमचा लोगो ॲड करू शकता आणि या स्टेटसला लावू शकता। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे बघू शकताय तुमच्या गॅलरीमध्ये 5 सेकंदामध्ये सेव्ह होऊन झालेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।